आज आपण गावरान पद्धतीची आपल्याला सर्वांना आवडती हरभऱ्याच्या पानांची पातळ भाजी किंवा त्याला कोण कोण गरगट्टीही म्हणतात ते बघणार आहोत। थंडीच्या दिवसातच किंवा हिवाळा चालू झाला की मस्त अशी हिरवीगार टवटवीत हरभऱ्याची भाजी भरपूर प्रमाणात मार्केटमध्ये येते। मग अशा वेळी ही भाजी नवीन म्हणून काहीतरी एकदा नक्की ट्राय करा। हरभऱ्याच्या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात हरितद्रव्य किंवा फायबर्स असल्यामुळे आपल्या शरीरासाठी खूप गरजेचे आहे। तर आज आपण फक्त कुकरमध्ये ही संपूर्ण भाजी बघणार आहोत। काही जास्त मसाले किंवा जास्त तेलही लागत नाही आणि कमी साहित्यात बनते आणि तेही पूर्ण टिप्स सहित आपण ही रेसिपी बघणार आहोत। आणि जशी ही भाजी आपण आज केली आहे तर ती दुसऱ्या दिवशी याचा भाजीचा स्वाद खूपच अप्रतिम लागतो। तर व्हिडिओ पूर्ण पहा। आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हाईपचं बटनही दाबा। तर चला आपण आता साहित्य काय काय लागणार आहे ते पाहूया। नमस्कार, स्वागत आहे तुमचे संगीतास किचनमध्ये। आज आपण हरभऱ्याच्या पानांची भाजी पाहणार आहोत, म्हणजेच गरगट्टा। तर शहरात काय होतं, आपल्याला भाजी व्यवस्थित भेटत नाही आणि खेडेगावात भाजी खूप फ्रेश आणि ताजी भेटते। त्यामुळे अशी पाने काढून घ्यायची आहेत। जसे आपण कढीपत्त्याची पाने काढतो तसे हे पहा, हे थोडे कठीण आहेत याचे। तर कोवळी कोवळी भाजी अशी नीट करून घ्यायची आहे, कारण का तर शहरात आपल्याला एकदम कोवळी भाजी भेटत नसते, त्यामुळे थोडी नीट करून घ्यायला लागते। आणि खेडेगावात असलं की एकदम कोवळी भाजी भेटते आणि फ्रेश भाजी असते। तर हे मी आता असे सर्व नीट करून घेते। जे जे आपल्याला वाटते ना हे कठीण आहे त्या जागेला पानं फक्त अशी निवडून घ्यायची आहेत। हे पहा, हे असे निघतात आणि हे कठीण आहे त्यामुळे हे घ्यायचे नाही। तर आता कोवळी कोवळी मी भाजी असे नीट करून घेते आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आहे, कारण का तर आपण शेतातली तोडून आणल्यानंतर पहिले पूर्वीची लोक काय करायचे, भाजी धुवत नव्हते। आणि आता काय होतं, याच्यात फवारणी केली जाते त्यामुळे भाजी धुवूनच घ्यायची, नाहीतर बिना धुता खूप छान लागते, पण भाजी धुवूनच घ्यायची आहे आपल्याला, कारण का तर फवारणी केलेली असते त्यामुळे। तर याला आता स्वच्छ निवडून मी धुवून घेते आणि आपण आता बाकीचे साहित्य पाहणार आहोत काय काय लागणार आहे ते। इथे मी 2 चमचे बेसन घेतलेले आहे। याच्याऐवजी तुम्ही ज्वारीचं पीठ किंवा बाजरीचं पीठ घेऊ शकता। आणि पाव वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, अर्धी वाटी चणा डाळ आहे, 1 मिरची घेतलेली आहे फोडणीसाठी आणि हळद, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 5-7 हिरव्या मिरच्या आहेत। तुम्हाला जसं तिखट आवडेल तसं तुम्ही घेऊ शकता। 15-16 लसणाच्या पाकळ्या आहेत आणि अर्धा चमचा जिरे आहे। तर याचं आपण वाटण करून घ्यायचे आहे। स्वादानुसार नमक आहे आणि थोडंसंच तेल लागणार आहे आणि कोथिंबीर घेणार आहे, याच्यात वाटण करणार आहे कोथिंबीरीचंही। तर चला आपण आता भाजी बनवूया। ते मी कुकर घेतलेला आहे, कुकरमध्ये आपण झटपट भाजी तयार करणार आहोत। आणि भाजी मी धुवून घेतलेली आहे, धुवून घ्यायची आहे भाजी व्यवस्थित, धुवूनच निवडून धुवून घ्यायची स्वच्छ, कोळे कोळे पानं घ्यायचे आणि याच्यात आता चणा डाळ घालायची आहे आणि शेंगदाणे आणि भाजी पुढे इतकंच पाणी घालायचं आहे, जास्तही पाणी घालू नका, कारण का तर हे पहा मी एवढं पाणी घातलेलं आहे, अजून थोडं घालते। जास्त पाणी घातलं की आपली भाजी शिजणार नाही। आणि थोडंसं मीठ घालायचं आहे म्हणजे भाजी लवकर शिजेल। आणि याला टोपण लावून 4 शिट्ट्या तरी मी होऊन देणार आहे, कारण का तर आपली ही भाजी लवकर शिजत नाही। हरभऱ्याची भाजी आहे आणि पालकची भाजी असल्यानंतर काय 1 शिट्टी भरपूर असते त्याला। तर चला आता याला 4 शिट्ट्या करून घेणार आहे मी, 4 ते 5 शिट्ट्या होत्या तोपर्यंत आपण कुटून घ्यायचे आहे। तुम्ही मिक्सरलाही बारीक करू शकता, पण मी याच्यात करून घेते। खलबत्त्यात बारीक केलं ना स्वाद खूप छान येतो। तुमच्याजवळ दगडी असेल तर त्याच्यातही करू शकता, त्याच्यात आणखीन स्वाद छान लागतो याचा। जिरे आणि लसूण हे सर्व कुटून घ्यायचे आहे चांगले। मिक्सरला केलं तर प्लस मोडवरती करा, जास्त एकदम बारीक एकदम पावडर करू नका, याची पेस्ट करायची नाही जास्त बारीक। तर हे पहा मी ठेचा आता करून घेतलेला आहे,
खूप छान वास सुटलेला आहे याचा. भाजी एकदम छान बनणार आहे. चला विसर निघले का पाहूया. निघलेले आहे. पूर्ण वाफ निघून द्यायची, मगच कुकर खोलायचा आहे. हे पहा शिजलेले आहे छान. याला आता मॅश करून घ्यायचे आहे. पळीनं होत नसेल ना तर तुम्ही काय करा, रवी असते ना त्याने असे मॅश करून घ्यायचे. भाजी पूर्ण मॅश होते चांगली. थोडीशी अशी हे करून घेतली ना की भाजी खूप छान होते. आणि याच्यात बेसन घालून मग मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे बेसन याच्यासोबत छान मिक्स होते. तर हे पहा मी आता मिक्स करून घेतलेलं आहे चांगलं, म्हणजे घोटून घेतलेलं आहे. चांगलं घोटून घ्यायचं याला. तर चला आपण त्याला फोडणी देऊया. ते एक भांडं चढवलेलं आहे. तेल घालायचे आहे थोडंसं, जास्त ते घालायचं नाही. 1-2 ते 2.5 चमचे तेल आहे बस. आणि तेल तापलं की मिरची घालायची आहे. आणि हे वाटण आपण तयार करून घेतलेलं ते घालायचं आहे. चांगलं भाजून घ्यायचं आहे याला. त्याचा कच्चापणा पूर्ण निघून गेला पाहिजे. चांगलं भाजलेलं आहे तेलात. हे पहा कच्चेपणा पूर्ण गेला पाहिजे. मग हळद घालायची आहे. तुम्ही लाल मिर्च पावडरही घालू शकता तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर, आणि नसेल तरी हिरवी मिरचीच प्रमाण वाढवू शकता. तुम्हाला जसं तिखट आवडेल त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता. तर गॅसची फ्लेम मी मोठीच ठेवलेली आहे, म्हणजे आपली फोडणी चांगली बसेल याला. आणि याच्यात पाणी घालायचं आहे. तुम्हाला जेवढं पातळ घट्ट आवडते तेवढं घालू शकता पाणी. आणि नमक टाकायचं आहे स्वादानुसार. आपण भाजी ती टाकलेलं त्यामुळे लक्षात ठेवूनच टाका. कोण कोण याच्यात चिंच आणि गूळही घालतात, नाहीतर फक्त कोण कोण गूळही घालतात, नाहीतर आवडेल तशी चिंचही थोडीशी घालतात. त्याला आंबट गोड चव येते. मी काय घातलेलं नाही, तुम्ही घालू शकता. तर आता याला उकळवून घ्यायचे आहे. उकळवून घेतल्यानंतर 4 ते 5 मिनिट तुम्ही चांगले शिजवून द्या, कारण कधी याच्यात आपण बेसन घातलेलं आहे त्यामुळे. हे पहा असे मी केलेले आहे. ना जास्त पातळ आहे ना जादा घट्ट आहे. हे पहा खूप छान बनते. आणि एका कुकरमध्ये व्यवस्थित भाजी आणि एकदम टेस्टी भाजी तयार होते. 4 ते 5 मिनिट आपण याला आता शिजवून घेऊया. 4-5 मिनिटं शिजलेलं आहे. आपण गॅस बंद करूया. हे पहा खूप छान बनलेले आहे. याला तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत, रोटीसोबत खाऊ शकता. भातासोबत तर खूपच छान लागते. नक्की ट्राय करून पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटू पुन्हा नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.